एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान सामानाशिवाय आता पटनाला पोहोचलं आहे। बंगळुरूहून एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान प्रवाशांच्या सामानाशिवाय उतरल्यानंतर पाटणा विमानतळावर आता गोंधळ उडालेला आहे। एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सांगितले की पावसामुळे कार्गोचे वजन वाढल्याने त्याचं सामान आता उतरवण्यात आलं। एअरलाईनच्या घोषणेनंतर एअरलाईन अधिकारी आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्याचंही पाहायला मिळालंय। सामान गाड़ी पे जो सामान चढ़ाया वहाँ पे वो सामान क्या है वो तो आए कम से कम 10 में से 4 तो आया है, वो सामान तो चलाया हम लोग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान सामानाशिवाय आता पटनाला पोहोचलं आहे। बंगळुरूहून एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान प्रवाशांच्या सामानाशिवाय उतरल्यानंतर पाटणा विमानतळावर आता गोंधळ उडालेला आहे। एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सांगितले की पावसामुळे कार्गोचे वजन वाढल्याने त्याचं सामान आता उतरवण्यात आलं। एअरलाईनच्या घोषणेनंतर एअरलाईन अधिकारी आणि प्रवाशांमध्ये वाद